सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। नागरिक सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज या लोकमान्य टिळक चौकामध्ये जे आम्ही कालपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं त्याची आज सांगता होत आहे आणि सांगता म्हणजे स्थगित होत आहे। त्याचं कारण असं की आमच्या या कर्जत तालुक्याचे एक नवीन तरुण तडफदार नेतृत्व सुधाकरजी घारे यांनी या आंदोलनाला सांगता करण्यासाठी म्हणजे स्थगित करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांच्याकडे माझी जशी मी मागणी केली होती त्या मागणीच्या अनुषंगाने जे कर्जत तालुक्यातील जेवढी नदीपात्राची बांधकामं आहेत जे अतिक्रमण आहेत त्यांना या बांधकाम विभागाचे उपअभियंता गुंटुरकर साहेब यांनी नोटीस पाठवल्या आहेत, परंतु त्या नोटीस पाठवूनसुद्धा ते अतिक्रमण डिक्लेअर म्हणजे जाहीर होत नाही आणि त्याची ज्या लिस्ट आहेत त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे कलेक्टर ऑफिसला गेलेलं आहेत आणि त्यांचं कलेक्टर साहेबांचा म्हणजे अप्पर जिल्हा अधीक्षक यांचं म्हणणं आहे की आमच्या सूचनेची गरज नाही, त्यांचं स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे त्यांचं त्यांनी काढून घ्यावं। परंतु उपअभियंता पाटबंधारे विभागाचं म्हणणं असं आहे की त्यांच्या सूचना आल्याशिवाय आम्हाला ते अतिक्रमण काढता येत नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही सुधाकरजी घारे त्यानंतर गुंटुरकर आणि नायब तहसीलदार बाचकर अण्णा यांच्या आमची इतर पत्रकार समवेत आणि इतर नागरिकांच्या समवेत चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये मध्यबिंदू म्हणजे मध्य मार्ग निघाला की गुंटुरकर साहेबांचं असं म्हणणं आहे की जे आता आपण लाल पूल रेषेमध्ये बांधकाम आहेत ती काढण्यात यावी किंवा कशा असावी त्याचं गाईडलाईन आहे, त्या गाईडलाईनप्रमाणे चौकशी करावी लागेल आणि नदीपात्राच्या लगतचे सर्व बांधकामाचे सर्वे करावं लागेल। तर त्याच्यामध्ये MSCBचा विषय आला, ग्रामपंचायतचा विषय आला, त्याच्यानंतर बांधकामाचा सर्व खात्याचा विषय आला। त्याच्यासाठी आपल्याला कॉमन सर्व अधिकाऱ्यांची एक मीटिंग घ्यावी लागेल। म्हणजे थोडक्यात की त्यांच्या वतीने सुधाकर भाऊ घारे यांनी सूचना केलेली आहे, मांडलेली आहे की आता एक आपल्याला एक हिअरिंग घ्यावं लागेल, हिअरिंगमध्ये सर्व अधिकाऱ्यांना बोलावं लागेल आणि ते नक्की करावं लागेल कोणाचं कुठले अधिकार आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढं कारवाई करावी लागेल। त्या हिअरिंगप्रमाणे जे प्रोसिडिंग होईल त्या प्रोसिडिंगप्रमाणे मुख्य अभियंता त्यांच्याकडे गुंटुरकर साहेब पाठवतील, त्याच्यानंतर खाली सर्वे होईल। अशा प्रकारच्या ज्या किचकट जो प्रक्रिया आहेत त्या सर्व प्रक्रिया अगदी लिगली होतील आणि लिगली झाल्याच्या नंतर ज्याचं बांधकाम अतिक्रमणामध्ये येतं आहे ते त्या बांधकामावर 100% कारवाई होईल आणि ह्या कारवाईसाठी माननीय श्री सुधाकरजी घारे यांनी जबाबदारी घेतलेली आहे की जे अतिशय म्हणजे खरोखरच ते अतिक्रमण आहे आणि हे बांधकाम पाटबंधारे विभागाने डिक्लेअर केलं, जाहीर केलं आणि जाहीर करण्यासाठी सर्वे करण्यासाठी ज्या शासकीय यंत्रणा लागतात त्या यंत्रणेला पाठपुरावा करण्यासाठी मी तुमच्या या आंदोलनास पाठिंबा म्हणून आणि कायमस्वरूपी शेवटपर्यंत पाठीशी राहणार आहे आणि तुम्हाला मंत्रालयापर्यंत म्हणजे अगदी मंत्रालयापर्यंत जे काय सहकार्य लागेल ते मी तुम्हाला करणार आहे। ह्या अड्डीवर मी हे आंदोलन आज मी इथं स्थगित केले, परंतु आमरण उपोषण स्थगित केलेलं आहे आणि उद्यापासून माननीय पाटबंधारे विभाग गुंटुरकर साहेबांच्या कार्यालयासमोर जे आंदोलन राहील जोपर्यंत मीटिंग सर्व होत नाही कॉमन म्हणजे प्रांत कार्यालयामध्ये मीटिंग होणार आहे, त्या मीटिंगमध्ये प्रोसिडिंग होणार आहे, प्रोसिडिंगप्रमाणे इथली उत्तर होऊन ते पुढे जे कारवाई सुरू होणार आहे। ज्या दिवशी प्रांत कार्यालयामध्ये मीटिंग होईल, इथली उत्तर तयार होईल त्या दिवशी माझं आंदोलन स्थगित होईल, परंतु तोपर्यंत हे माझं ठिय्या आंदोलन कार्यालय वेळेत म्हणजे 10 ते 5 या वेळेमध्ये गुंटुरकर जे आपले पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता आहेत त्यांच्या कार्यालयासमोर 10 ते 5 या दरम्यान माझं ठिय्या आंदोलन सुरू राहील। त्याच्यानंतर जेव्हा कारवाई होईल तेव्हा माझं आंदोलन स्थगित राहील। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।